मी वन महाराष्ट्र आर्टिबेटरीचा कॅडेट आहे. NCC केल्या फर्स्ट इयरलाच आणि C सर्टिफिकेट कंप्लीट आहे माझं. ही माझी पहिलीच भरती होती आणि मला वाटत नव्हतं की पहिल्या भरतीला काम होईल माझं. आणि म्हणजे शिवराज गोते माझा मित्र, त्यानं मला सगळं इथलं अकॅडमीतलं तिने सांगितलं मला की अशा अशा अकॅडमी लावतोस का बघ. त्यानं इथं सगळं म्हणजे करून घेतात 100%. आणि मी पेपराच्या 15 दिवस आधी फक्त इथं आलेलो. मला वाटत पण नव्हतं माझा पेपर निघेल आणि त्यात मी टेक्निकलला फॉर्म भरलेलो. आणि 100% मला असं म्हणजे गॅरंटी नव्हतीच फक्त ह्या भरतीला अनुभव घ्यायचा आणि पुढच्या भरतीला ताकद लावायची असं म्हणजे हे केलेलं मी विचार केलेला. पण मॅडमांनी शेवटच्या 10 दिवसात माझा एवढा अभ्यास घेतला की पेपर माझा टेक्निकलचा पण निघाला आणि सेकंड इयरला JDचा पण पेपर निघाला. दोन्ही पेपर माझं निघलं. नंतर फिजिकलला येतो होतो. फिजिकल पण वाटत नव्हतं की माझं एवढं होईल. NCC कंप्लीट झाली माझी, मार्क पण होते एक्स्ट्रा. नंतर शिवराज गोते मला सगळं प्रोत्साहन दिला की NCC हाय, पेपर पण झाला आहे, टेक्निकलचं काम होते, फक्त जिथं सोडू नकोस. आणि रनिंग पण माझं होत नव्हतं एवढं खास, इंजुरी पण येत होती. आणि मग जांभेलकर सरांनी त्यानं माझी खूप तयारी करून घेतली. मी एवढं कधी पळलो पण नसेल, म्हणजे इथनं पण एवढं ते म्हणजे कधी ज्योतिबा चढलो म्हणजे पळलो पण नसेल मी एवढं कधी. ती इथं माझी तयारी झाली आणि पहिलीच भरती होती आणि त्यातच काम झालं. आई वडील खूप खुश आहेत. थँक्यू सर.